हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 30 कंगारू वर्ड्स. कंगारू वर्ड्स. चला तर कंगारू वर्ड्स म्हणजे काय ते कन्सेप्ट येथे समजून घेऊया आणि एक्सरसाइज सुद्धा पाहून घेऊया. सम वर्ड्स हॅव अ स्मॉलर वर्ड्स हिडन इनसाइड देम. काही असे वर्ड्स असतात तर त्या वर्ड्स मध्ये काही असे स्मॉलर वर्ड्स लपून बसलेले असतात. हिडन म्हणजेच काय? लपून बसणे. तर सच वर्ड्स आर कॉल्ड कंगारू वर्ड्स. तर ते लपून बसलेल्या वर्ड्स ना, त्या वर्ड्स ना इथे कंगारू वर्ड्स असं म्हटलेलं आहे. एक्झाम्पल्स देण्यात आलेलं आहे पहा. सँड हा वर्ड देण्यात आलेला आहे. सँड मध्ये SAND सँड मध्ये अँड हा लपलेला आहे. काय लपलेला आहे? अँड हा वर्ड लपलेला आहे. तर अँड हा काय झालेला आहे? कंगारू वर्ड झालेला आहे. त्याचप्रमाणे बॉल BALL बॉल मध्ये ALL ऑल हा वर्ड लपून बसलेला आहे. तर ऑल हा झाला कंगारू वर्ड. BUSH बस मध्ये BUS बस हा लपून बसलेला आहे. तर बस हा झाला कंगारू वर्ड. अँड CROWD मध्ये क्रो हा वर्ड लपल्यात आलेला आहे. क्रो हा वर्ड हिडन आहे, लपून बसलेला आहे. तर क्रोला येथे कंगारू वर्ड्स असं म्हणण्यात आलेलं आहे. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. पिक आउट द स्मॉलर वर्ड हिडन इनसाइड ईच वर्ड्स अँड राईट इट डाऊन. तर खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत. तर त्या वर्ड्स मध्ये काही स्मॉलर वर्ड्स हिडन आहेत, लपून बसलेले आहेत. तर त्यांना पिक आउट करायचं आहे, काढायचं आहे आणि त्यांच्यासमोर लिहून घ्यायचं आहे. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेलं आहे पहा. सेंड मध्ये बसलेला आहे लपून END एंड. एंड हा हिडन वर्ड आहे, तर इथे लिहून घेतलेला आहे. तर सेकंड वन आहे कप. कप मध्ये येणार आहे UP अप. त्याचप्रमाणे सीट देण्यात आलेला आहे. नेक्स्ट वन त्याच्यात बसलेला आहे लपून IT इट. नेक्स्ट वन आहे पेन्सिल. पेन्सिल मध्ये बसलेला आहे पेन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फिफ्थ वन चीन मध्ये लपून बसलेला आहे आयन इन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ग्रो मध्ये लपून बसलेला आहे रो ROW रो. सेवन्थ वन आहे हाम आहे. हाम मध्ये लपून बसलेला आहे आम ARM आम. एट्थ वन देण्यात आलेला आहे दीज मध्ये लपून बसलेला आहे द THE द. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे कॅरी. कॅरी मध्ये लपून बसलेला आहे कार. तर कार हा हिडन वर्ड आहे. टेन्थ वन देण्यात आलेला आहे समर. समर मध्ये लपून बसलेला आहे सम SUM सम. 11th देण्यात आलेला आहे बोल्ड. बोल्ड मध्ये लपून बसलेला आहे हिडन आहे ओल्ड. 12th वन आहे ब्रिंग. ब्रिंग मध्ये लपून बसलेला आहे हिडन असलेला आहे रिंग. 13th वन दिलेला आहे फोर. फोर मध्ये लपून बसलेला आहे आवर. 14th वन दिलेला आहे शी. शी मध्ये लपून बसलेला आहे ही हा हिडन वर्ड्स. 15th वन आहे बियर. बियर मध्ये आलेला आहे इयर हा हिडन वर्ड्स इथे आलेला आहे, लिहून घेऊया. 16th वन आहे ब्रेड. ब्रेड मध्ये लपून बसलेला आहे रीड. तर इथे रीड लिहून घेऊया. 17th वन आहे हिट. हिट मध्ये लपून बसलेला आहे इट. अँड 18th वन आहे स्टॉप. स्टॉप मध्ये लपून बसलेला आहे टॉप. अँड 9th वन आहे शट. शट मध्ये लपून बसलेला आहे हट. अँड 20th वन आहे टायनी. टायनी मध्ये लपून बसलेला आहे TIN टीन. तर अशा प्रकारे हे हिडन वर्ड्स आपण पिक आउट करून लिहून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 30 कंगारू वर्ड्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.